विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स TY BComच्या बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क या विषयातील हा माझा 5वा व्हिडिओ आहे. या अगोदरचे 4 व्हिडिओ आपण लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट, लॉ ऑफ पार्टनरशिप, सेल ऑफ गुड्स ॲक्ट आणि कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी भारतीय करार कायदा 1872, भारतीय भागीदारी कायदा 1932 आणि मालविक्री कायदा 1930 आणि ग्राहक संरक्षण कायदा 1986 हे 4 व्हिडिओ आपण अभ्यासले. आजचा हा 5वा व्हिडिओ आहे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. हा विषय बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क फक्त TY BComच्या विद्यार्थ्यांना आहे, परंतु हे कायद्याचे विषय असल्यामुळे हा व्हिडिओ फक्त TY BComच नव्हे तर BBA आणि लॉच्या विद्यार्थ्यांनाही उपयोगी आहे. ज्या विद्यार्थ्यांना इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स हा टॉपिक त्यांच्या विषयामध्ये आहे त्यांना याचा अवश्य फायदा होणार आहे. तरी विद्यार्थी मित्रांनो, माझी अशी तुम्हाला विनंती आहे की माझे व्हिडिओ फक्त BComच्या विद्यार्थ्यांना न शेअर करता जास्तीत जास्त BBA, BCA, लॉचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही पोहोचवा. मी डॉक्टर राकेश सुरम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहात. तर आज आपण सुरू करूया इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स या चॅप्टरमध्ये. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्समध्ये आपल्याला काही कायदे अभ्यासायचे आहे. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स याला आपण बौद्धिक संपदा अधिकार मराठीमध्ये असं आपण म्हणतो. आता बौद्धिक संपदामध्ये कोणकोणते कायदे आपल्याला अभ्यासायचे आहेत? नंबर 1, द कॉपीराइट ॲक्ट 1957. मराठीमध्ये याला कॉपीराइट शब्द आहे. द पेटंट्स ॲक्ट 1970, द ट्रेडमार्क्स ॲक्ट 1999. याला आपण व्यापारी चिन्हे आपण असं म्हणू शकतो. मराठीमध्ये कॉपीराइटला कॉपीराइट शब्द आहे, पेटंटला पेटंट शब्द आहे. आणि द जॉग्राफिकल इंडिकेशन ऑफ गुड्स इंटू ब्रॅकेट रजिस्ट्रेशन अँड प्रोटेक्शन ॲक्ट 1999 म्हणजे याला भौगोलिक विशेषता दर्शक चिन्ह 1999. आणि शेवटचा जो कायदा आहे द डिझाईन ॲक्ट 2000. असे 5 कायदे आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. आपण थोडक्यात याची ओळख पाहू आणि लगेचच मल्टिपल चॉईस क्वेश्चनसाठी आपण सुरुवात करूया. तर समोरच्या चार्टमध्ये इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी. आता पहिली जी इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे ती म्हणजे बौद्धिक संपत्ती, ती म्हणजे कॉपीराइट. ज्यावेळेस एखादा लेखक पुस्तकं लिहितो, एखादा सॉफ्टवेअर इंजिनियर सॉफ्टवेअर तयार करतो, एखादा ॲप्लिकेशन डेव्हलपर मोबाईलचं ॲप्लिकेशन तयार करतो, किंवा एखादा प्रोड्युसर मूव्हीज तयार करतो, किंवा एखादा लेखक साहित्य लिहितो, तर ह्या सगळ्यांना संरक्षण देण्यासाठी आपल्याला कॉपीराइट ॲक्टप्रमाणे त्याची नोंदणी करणं आवश्यक आहे. तर याची काही उदाहरणं या ठिकाणी मी तुम्हाला दिलेली आहेत. जसं कम्प्युटरमध्ये आपण विंडोज वापरतो, काही म्युझिकचे ॲप्स, गाना.com, हे सर्व प्रकारचे ॲप्स यांना संरक्षण देण्यासाठी कॉपीराइट ॲक्टप्रमाणे आपल्याला त्याचं नोंदणी करणं आवश्यक आहे. नंबर 2 म्हणजे पेटंट. पेटंट ज्यावेळेस नवीन शोध लावला जातो म्हणजे इन्व्हेन्शन, किंवा अस्तित्वात असलेल्या वस्तूमध्ये काही इम्प्रूव्हमेंट केले जातात. म्हणजे रिसेंटली LG कंपनीने LCD टीव्हीमध्ये, LED टीव्हीमध्ये OLED म्हणजे ऑर्गॅनिक LED नावाचा टीव्हीची इम्प्रूव्हमेंट सुरू केलेली आहे. तर OLEDसाठी कंपन्या पेटंट्स घेऊ शकतात. वर्षापूर्वी LG कंपनीने रेफ्रिजरेटर्समध्ये डोअर कूलिंग सिस्टीमचं पेटंट कंपनीला मिळालं होतं. तर काही वस्तू असतील म्हणजे LCD टीव्ही आहे, LED आहे, किंवा LED बल्ब्स आहेत, किंवा डोअर कूलिंग सिस्टीम, म्हणजे एखाद्या वस्तूसाठी किंवा एखाद्या प्रोसिजरसाठी आपण पेटंट घेऊ शकतो. नंबर 3 ट्रेडमार्क. ट्रेडमार्क म्हणजे प्रत्येक कंपनीला स्वतःचं नाव, लोगो, ब्रँड नेम, काही स्लोगन असतात. तुम्ही
रस्त्यावर चालताना वेगवेगळ्या गाड्या आपण बघत असतो. उदाहरणार्थ मारुतीची, होंडाची असेल. प्रत्येक गाडी ओळखण्यासाठी त्याच्या पाठीमागे त्याचा लोगो आपल्याला पाहायला मिळतो, पुढेही पाहायला मिळतो. हे लोगो वेगवेगळ्या कंपनी, पण आपण टी व्हीवरती अनेक पण जाहिरात पाहतो. तर हे प्रॉडक्ट्स जे अशिक्षित लोक आहेत ते लोक त्याचे चिन्ह पाहून, लोगो पाहून ओळखत असतात. इवन कलरही त्यामध्ये समाविष्ट असतो. म्हणजे स्टेट बँकेची पाटी अशिक्षित व्यक्ती ही स्टेट बँक आहे हे ओळखू शकतो. म्हणजे निळ्या रंगामध्ये गोल ज्यावेळेस चिन्ह आपण पाहतो त्यावेळेस आपल्याला कळतं की ही स्टेट बँकेची पाटी आहे. LIC असेल, 2 हात जवळ घेतलेले असतात आणि खाली लिहिलेलं असतं योगक्षेमम वहाम्यहम. तर ट्रेडमार्क. आणि चौथं जे आहे दॅट इज जॉग्राफिक इंडिकेशन. याच्यामध्ये आपण प्रॉडक्ट ओरिजिनॅलिटी, मी मुद्दाम या ठिकाणी एक्झाम्पल दिले नाही. जॉग्राफिकल इंडिकेशन म्हणजे विशिष्ट भौगोलिक ठिकाणी काही विशिष्ट चवीचे, विशिष्ट क्वालिटीचे पदार्थ आपल्याला मिळतात आणि अशा वस्तूंसाठी आपल्याला GI टॅग देणं आवश्यक आहे. GI टॅग घेतल्याने आपल्याला ओरिजिनॅलिटी प्रॉडक्ट आणि डुप्लिकेट प्रॉडक्ट याच्यामध्ये फरक आपल्याला समजू शकतो आपण. उदाहरणार्थ नाशिकचे द्राक्षे हे फेमस आहेत. त्यानंतर नागपूरचे संत्री फेमस आहे. त्यानंतर पुण्यामध्ये पुण्याची पुणेरी पगडी आपण असं म्हणत असतो. महाबळेश्वरचे स्ट्रॉबेरी आपल्याकडे आहे. सांगलीची आपल्याकडे हळद फेमस आहे. त्यानंतर पैठणी. तर हे जे वस्तू आहेत ते विशिष्ट लोकेशन्समध्ये, विशिष्ट भौगोलिक ठिकाणी, विशिष्ट क्वालिटीचे आणि दर्जाचे जे फेमस आहे ते त्याच ठिकाणी तिथलच्या स्थानिकांना त्याचा बेनिफिट मिळण्यासाठी सरकार जॉग्राफिकल इंडिकेशन टॅग देण्याचं ठरवलेलं आहे आणि तो कायदा पास झालेला आहे. त्यानंतर डिझाईन. आज आधुनिक युगामध्ये इंडस्ट्रियल डिझाईन, प्रॉडक्ट डिझाईन याला आलेला आहे. आपण जे अनेक वस्तू वापरत असतो, कार वापरतो, मोबाईल वापरतो आणि घरात अनेक वस्तू आपण वापरत असतो, कम्प्युटर असेल, लॅपटॉप असेल. तर ह्या प्रत्येक वस्तूचं डिझाईन तयार, त्या डिझाईन ॲक्टप्रमाणे नोंदणी केलेली असते. तुम्ही ॲपलचा मोबाईल पाहिला तर त्याचं एक डिझाईन आहे आणि ते डुप्लिकेट दुसरं कोणीही करू नये म्हणून डिझाईन ॲक्टप्रमाणे ॲपलचे मोबाईल्स रजिस्टर्ड केलेले असतात. मग बाकीचेही मोबाईल त्याच पद्धतीने. विविध कंपन्या वेगवेगळ्या गाड्या, मग BMWची कार असेल, होंडाची कार असेल, हुंडईची कार असेल, ज्यावेळेस पहिल्यांदा एखाद नवीन मॉडेल ते लॉन्च करत असतात तर ते डिझाईन ॲक्टप्रमाणेची नोंदणी. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन, पहिला प्रश्न आपण पाहू. द टर्म WIPO स्टँड्स फॉर. आता WIPO जगामध्ये इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी याचे काही नियम वेगवेगळ्या देशांमध्ये समन्वय असण्यासाठी एक संस्था कार्यरत आहे, ते म्हणजे वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन. म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन. ऑप्शन्स तुम्ही पहा या ठिकाणी. दुसरा ऑप्शन आहे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी पॉलिसी ऑर्गनायझेशन, वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन, वर्ल्ड इंटेलेक्च्युअल पॉलिसी ऑर्डर. पण विद्यार्थी मित्रांनो, बौद्धिक संपदा म्हणजे वर्ल्ड इंटेलेक्च्युअल ही संपत्ती आहे, याला आपण प्रॉपर्टी असं म्हणायचं, आणि ती एक संस्था आहे, त्याला आपण ऑर्गनायझेशन असं म्हणायचं. जसं वर्ल्ड ट्रेड सेंटर आहे, युनो आहे, युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन्स. तसं जागतिक पातळीवरती विविध देशांमध्ये समन्वय साधण्यासाठी वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन. विद्यार्थी मित्रांनो, याचा एक वेगळा व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलला आहे, ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, ते सगळ्यांनी अवश्य तुम्ही चेक करा. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणजे काय. सो द टर्म WIPO स्टँड्स फॉर वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन.
क्वेश्चन नंबर 2, व्हॉट प्रोटेक्ट्स द इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी क्रिएटेड बाय आर्टिस्ट? जो कलाकार असतो, कलाकार ज्यावेळेस एखादी कला तयार करत असतो त्याला कोणत्या कायद्याने संरक्षण मिळते? कॉपीराइट, ट्रेडमार्क, इंडस्ट्रियल डिझाईन और पेटंट? तर कलाकाराची जी कला आहे, सॉफ्टवेअर तयार करतो त्याला आपण कला म्हणतो, एखादं पुस्तक लिहितो त्याला आपण कला म्हणतो. म्हणून या सगळ्यांचं उत्तर आपल्याला आहे कॉपीराइट. कॉपीराइट प्रोटेक्ट्स द इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी क्रिएटेड बाय आर्टिस्ट. कारण आत्ताच आपण पाहिलं आहे, पेटंट आपण वस्तूंसाठी घेत असतो. इंडस्ट्रियल डिझाईन सुद्धा आपण वस्तूंचं, प्रॉडक्टचं डिझाईन तयार केल्यानंतर आपण घेत असतो. ट्रेडमार्क म्हणजे लोगो, कंपनीचं नाव, कंपनीचं स्लोगन. त्यामुळे कॉपीराइट हे त्याचं बेस्ट उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3, व्हॉट प्रोटेक्ट्स द इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी क्रिएटेड बाय डिझायनर्स? नवीन संकल्पचित्र म्हणजे डिझाईन तयार केल्यानंतर त्याला खालील कोणत्या कायद्याने संरक्षण मिळते? आता डिझायनर शब्दच या ठिकाणी दिलेला आहे, त्याला मराठीमध्ये आपण संकल्पचित्र म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी जर काही प्रश्न तुम्हाला अवघड जात असतील तर तुम्ही त्याचं इंग्लिश व्हर्जन अवश्य पहा. सर, याचं उत्तर आहे द डिझाईन ॲक्ट. व्हॉट प्रोटेक्ट्स द इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी क्रिएटेड बाय डिझायनर्स? कारण नवीन कार बाजारात लॉन्च करत असताना त्याचं डिझाईन, त्याचं स्केच तयार केलं जातं. त्याचं 3D असेल, 2D असेल, हे वेगवेगळे डिझाईन. आता 4D सुद्धा आलेलं आहे बाजारामध्ये. आता हे डिझाईन फक्त कागदावर न तयार करता कम्प्युटरवरही अशा पद्धतीचे डिझायनर तयार करत असतात. मग त्याला संरक्षण मिळण्यासाठी डिझाईन ॲक्ट आपल्याकडे आहे. द डिझाईन ॲक्ट प्रोटेक्ट्स द इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी क्रिएटेड बाय डिझायनर्स. प्रश्न क्रमांक 4, व्हॉट प्रोटेक्ट्स द इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी क्रिएटेड बाय इन्व्हेंटर्स? जे शोध लावणारे जननी आहे त्याच्यासाठी काय संरक्षण आहे? म्हणजे कोणत्या पद्धतीची बौद्धिक संपदा? नवीन शोध लावल्यास त्या संशोधनाला खालीलपैकी कोणत्या कायद्याने संरक्षण मिळते? पुन्हा 4 ऑप्शन तेच आहेत, द पेटंट ॲक्ट, द कॉपीराइट ॲक्ट, द डिझाईन ॲक्ट, द ट्रेडमार्क. यापूर्वीच तुम्हाला मी सांगितलं होतं की वस्तू किंवा प्रक्रिया, प्रॉडक्ट ऑर प्रोसेस, एखादी वस्तू नवीन शोध लावली असेल तर त्यासाठी आपल्याला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, बौद्धिक संपदेप्रमाणे पेटंट घेणं आवश्यक आहे. तर त्याचं उत्तर आहे पेटंट ॲक्ट. कारण कॉपीराइट हे पुस्तकांसाठी आहे, CDसाठी आहे, सॉफ्टवेअरसाठी आहे, डिझाईनसाठी आहे, ट्रेडमार्क कंपनीच्या लोगोसाठी आहेत. म्हणून याचं उत्तर आहे द पेटंट ॲक्ट प्रोटेक्ट्स द इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी क्रिएटेड बाय इन्व्हेंटर. प्रश्न क्रमांक 5, विच ऑफ द फॉलोइंग इज अ जॉग्राफिकल इंडिकेशन? खालीलपैकी कशाला भौगोलिक विशेषता दर्शक चिन्ह म्हणू शकतो? जॉग्राफिकल इंडिकेशन 4 ऑप्शन्स आहेत, ग्रेप्स ऑफ नाशिक, ऑरेंजेस ऑफ नागपूर, टर्मेरिक ऑफ सांगली अँड ऑल ऑफ द अबोव. नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्रे, सांगलीचं हळद, पैठणची पैठणी, त्यानंतर पुण्याची पगडी, पुणेरी पगडी, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी. हे सगळे त्या विशिष्ट ठिकाणचे फेमस पदार्थ, वस्तू असल्यामुळे त्याला GI टॅग मिळालेला आहे. त्याला आपण जॉग्राफिकल इंडिकेशन म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑल ऑफ द अबोव. विद्यार्थी मित्रांनो, व्हॉट डज अ ट्रेडमार्क प्रोटेक्ट? व्यापारी चिन्हामुळे कशाला संरक्षण मिळते? ऑप्शन ए, an invention, B, logos, names and brands, C, the look and shape of the product, and D, none of the above. एक एक आपण पाहू. इन्व्हेन्शन, वस्तूंचा शोध लावला जातो त्यामुळे ट्रेडमार्क येणार नाही. लोगो, नेम अँड ब्रँड, उदाहरणार्थ लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन, त्याचा लोगो तुम्ही पाहिलेला आहे, त्याच्या खाली LIC लिहिलेलं असतं, ते एक ब्रँड आहे. स्लोगन पण असतं त्यामध्ये. मग हे झालं कंपनीचं लोगो, नेम आणि ब्रँड. आणि हे नोंदणी करण्यासाठी आपल्याला ट्रेडमार्क ॲक्टने त्याचं संरक्षण मिळतं. द लुक अँड शेप ऑफ द प्रॉडक्ट, वस्तूची डिझाईन तयार केल्यानंतर डिझाईन ॲक्टप्रमाणे नोंदणी करतो. म्हणून या ऑप्शनचं
या प्रश्नाचं उत्तर आहे लोगो नेम अँड ब्रँड. ट्रेडमार्क प्रोटेक्ट्स लोगोज नेम्स अँड ब्रँड्स. पुढचा प्रश्न, हाऊ लॉंग डू पेटंट्स युजली लास्ट फॉर. पेटंटला किती वर्षापर्यंत संरक्षण मिळते? याचं उत्तर आहे 20 years. पेटंट कायद्याप्रमाणे एव्हरी पेटंट इन इंडिया इज 20 years फ्रॉम द डेट ऑफ फायलिंग द पेटंट ॲप्लिकेशन. पेटंटचा अर्ज केल्यानंतर तिथून पुढे त्याला 20 वर्षाचं संरक्षण भारतामध्ये. प्रश्न क्रमांक 8, इफ यू राईट अन ओरिजिनल स्टोरी, व्हॉट टाईप ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी गिव्स यू द राईट टू डिसाईड हू कॅन मेक अँड सेल कॉपीज ऑफ युअर वर्क. जर तुम्ही एखादी मूळ कथा लिहिलेली असेल तर ती कोणती बौद्धिक संपदा ठरवू शकते की ती कथा छापायची आणि छापल्यानंतर त्याचे पुस्तकं विकायचे आहेत, म्हणजे असा अधिकार कोणाला आहे. मग हे ठरवण्यासाठी इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीच्या कोणत्या कायद्याचा या ठिकाणी वापर होईल? ऑप्शन्स 4 या ठिकाणी आहेत. जॉग्राफिकल इंडिकेशन, हे भौगोलिक विशेषता दर्शक चिन्ह, याला लागू नाही. कॉपीराईट आपण यापूर्वी पाहिलेलं आहे. जर तुम्ही लेखक असाल, साहित्य लिहिलेलं असेल, साहित्यिक असाल आणि ते लिहिल्यानंतर तो कुणी छापावा आणि कुणी विकावा याचा अधिकार आपल्याला कॉपीराईट ॲक्टप्रमाणे मिळत असतो. म्हणून याचं उत्तर आहे कॉपीराईट. कॉपीराईट गिव्ज द राईट टू डिसाईड हू कॅन मेक and sell the copies of your work. Next question, question number 9. If a company develops a new technology that improves its main product, what type of intellectual property can they use to stop others from copying their invention? याचा मराठीमध्ये अर्थ आपण पाहू. If a company develops a new technology, मुख्य वस्तूमध्ये सुधारणा आणण्यासाठी जर नवीन तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी विकसित केली असेल कंपनीने, तर खालीलपैकी कशामुळे त्याला संरक्षण देता येईल? परत 4 ऑप्शन्स आहेत. कॉपीराईट हे साहित्य, सॉफ्टवेअर, तुमची CDs, गाणी याच्यासाठी आहे. पेटंट 2 गोष्टींसाठी आहे, वस्तू आणि वस्तू तयार करण्याची प्रक्रिया. ट्रेडमार्क आणि रजिस्टर्ड डिझाईन. तर याचं उत्तर आहे पेटंट. कारण वस्तूमध्ये सुधारणा केल्यानंतर पुन्हा पेटंट रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे. पेटंट रजिस्ट्रेशन केलं तर तशा पद्धतीची टेक्नॉलॉजी पुन्हा कोणीही वापरू शकणार नाही. पेटंट्स कॅन बी यूज टू स्टॉप अदर्स फ्रॉम कॉपिंग देअर इन्व्हेन्शन्स. प्रश्न क्रमांक 10. द सिम्बॉल गिवन इन द पिक्चर इज द एक्झाम्पल ऑफ. मी मुद्दामून वेगळ्या पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी घेतलेला आहे. प्रश्न क्रमांक 10. द सिम्बॉल गिवन इन द पिक्चर इज द एक्झाम्पल ऑफ. आता या चित्रामध्ये एक चिन्ह आणि कंपनीचं नाव या ठिकाणी दाखवलेलं आहे. हे कशाचं उदाहरण आहे? पुन्हा 4 ऑप्शन आहे. कॉपीराईट, ट्रेडमार्क, पेटंट आणि इंडस्ट्रियल डिझाईन. एखाद्या कंपनीचा लोगो आणि नाव आपल्याला रजिस्टर करायचं असेल तर आपल्याला ट्रेडमार्क कायद्याप्रमाणे म्हणजे व्यापारी चिन्ह आपल्याला घेणं आवश्यक आहे. So the symbol given in the picture is the example of trademark as it includes the letters, logos of a company. कारण यामध्ये कंपनीचं नाव आहे, एक विशिष्ट फॉन्टची स्टाईल आहे. तुम्ही जर पाहिलात तर हुंडाई आणि होंडा यामध्ये बऱ्याच वेळा नवीन मुलांना कन्फ्युजन होतं. म्हणजे इथे सुद्धा तुम्हाला H या ठिकाणी दिसतंय, पण ते थोडं इटॅलिकमध्ये आहे आणि होंडा कंपनीचं H तुम्हाला सरळ दिसेल, म्हणजे नॉन इटॅलिक. प्रश्न क्रमांक 11. आता इथे एक चित्र तुम्हाला दाखवलेलं आहे. हे कशाचं उदाहरण आहे? तुम्ही या ठिकाणी पाहत असेल, या चित्रामध्ये आउटलाईन काढलेलं आहे आणि हे जे डिझायनर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, यांनी हे चित्र तयार केलेलं आहे, मॉडेल तयार केलेलं आहे. तर यामधील चित्र खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे? हे कॉपीराईट होऊ शकत नाही, पेटंटही होऊ शकत नाही कारण ही वस्तू नाही आहे. हे एक डिझाईन आहे कारण सुरुवातीला डिझाईन करतात आणि डिझाईनप्रमाणे आपण वस्तू तयार करत असतो. म्हणून या उत्तर आहे इंडस्ट्रियल डिझाईन. धिस इज ए युनिक इंडस्ट्रियल डिझाईन क्रिएटेड बाय डिझायनर ऑर आर्किटेक्चर. या चित्रामध्ये तुम्हाला या सिम्बॉलवरून तुम्ही ओळखलंच असाल,
BMW कंपनीच्या गाडीचं डिझाईन आहे, कारचं डिझाईन आहे. प्रश्न क्रमांक 12. डॅश डॅश मीन्स अन इंडिकेशन विच आयडेंटिफाईज certain goods as originating or manufactured from particular locality with specific quality. दोन गोष्टी या ठिकाणी आहेत महत्त्वाच्या. डॅश डॅश मीन्स इंडिकेशन कशावरून तुम्हाला लक्षात येतं? विच आयडेंटिफाईज द सर्टन गुड्स ओरिजिनेटिंग और मॅन्युफॅक्चर्ड फ्रॉम, म्हणजे या वस्तू किंवा तयार केलेल्या ज्या वस्तू आहेत या मूळच्या विशिष्ट ठिकाणच्या आणि विशिष्ट दर्जाच्या. टिंबटिंब म्हणजे काही विशिष्ट वस्तू विशिष्ट ठिकाणावरून विशिष्ट गुणांसह आपल्याला ओळखता येते. ऑप्शन्स आहेत ट्रेड सिक्रेट, पेटेंट्स, जॉग्राफिकल इंडिकेशन आणि लोकल प्रोडक्ट. तर या ठिकाणी दोन ऑप्शनमध्ये प्रोबॅबली तुमचं कन्फ्युजन असेल, एक म्हणजे ट्रेड सिक्रेट आणि जॉग्राफिकल इंडिकेशन. तर याचं उत्तर आहे जॉग्राफिकल इंडिकेशन. कारण ट्रेड सिक्रेट म्हणजे एखादी कंपनी ज्यावेळेस विशिष्ट वस्तू किंवा कंपनीची काही विशिष्ट स्ट्रॅटेजी प्लॅनिंग ज्यावेळेस असते त्याला आपण ट्रेड सिक्रेट आपण म्हणू शकतो. उदाहरणार्थ मॅगी कंपनीने मॅगी मसाला ज्यावेळेस बाजारात मॅगीसोबत लॉन्च केला तर बरेच वर्ष अनेक लोकांना त्याचे ट्रेड सिक्रेट्स माहिती नव्हते. तर याचं उत्तर आहे जॉग्राफिकल इंडिकेशन. Geographical indication means an indication which identifies certain goods as originating or manufactured from a particular locality with specific quality. प्रश्न क्रमांक 13. Inventions are characteristically protected by. नवीन शोध कशाने टिंबटिंबने संरक्षित करता येते? चार ऑप्शन्स आहेत कॉपीराइट, जॉग्राफिकल इंडिकेशन, पेटेंट्स आणि ट्रेड. पेटेंट्समध्ये तुम्हाला मी मागे सांगितलं की दोन प्रकारचे पेटेंट असतात, एक प्रॉडक्ट पेटेंट आणि प्रोसेस प्रॉडक्ट पेटेंट आणि प्रोसेस पेटेंट. तर इन्व्हेन्शन्स आर कॅरेक्टरिस्टिकली प्रोटेक्टेड. नवीन शोध लावला असेल एखाद्या वस्तूचा तर पेटेंट ॲक्ट प्रमाणे आपल्याला त्याची नोंदणी करून त्याला संरक्षण मिळवता येत असते. सो इन्व्हेन्शन्स आर कॅरेक्टरिस्टिकली प्रोटेक्टेड बाय पेटेंट्स. प्रश्न क्रमांक 14. मॅन्युफॅक्चरिंग डिटेल, फिनान्शियल मॅनेजमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसिजर एक्सेट्रा आर कॉल्ड ॲज. म्हणजे उत्पादन पद्धती, एखादी वस्तू कशा पद्धतीने आपण तयार करतो ती पद्धती, आर्थिक व्यवस्थापन, कंपनीचं आर्थिक व्यवस्थापन आणि प्रशासन पद्धती, एखाद्या अमुक कंपनीमध्ये कशा पद्धतीने प्रशासन केलं जातं, ॲडमिनिस्ट्रेशन केलं जातं इत्यादी पद्धतींना आपण काय म्हणायचं? एक म्हणजे जॉग्राफिकल इंडिकेशन, पेटंट, ट्रेड सिक्रेट किंवा इंडस्ट्रियल डिझाईन. तर आपण प्रत्येक टर्म अभ्यासलेले आहेत. जॉग्राफिकल इंडिकेशन, पेटंट, ट्रेड सिक्रेट. ट्रेड सिक्रेट म्हणजे हे व्यापारी रहस्य आपण त्याला म्हणू शकतो. बऱ्याच कंपन्या एखादी वस्तू ज्यावेळेस तयार करत असतात तर ती वस्तू कशा पद्धतीने तयार करतात त्याचं रहस्य हे रहस्यच असतं. कारण ते रहस्य दुसऱ्या कंपनीला जर समजलं तर या कंपनीला तोटा होण्याची शक्यता आहे. म्हणून प्रश्नाचं उत्तर आहे ट्रेड सिक्रेट्स. उत्पादन पद्धती, आर्थिक व्यवस्थापन, प्रशासन पद्धती इत्यादींना आपण व्यापारी रहस्य असं आपण संबोधू शकतो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15. इन रिस्पेक्ट ऑफ 3 डिफरंट इन्व्हेन्शन्स डॅश डॅश पेटंट्स आर टेकन. 3 विविध शोध लावल्यास किती पेटंट घ्यावे लागतात? 3 वेगवेगळे वस्तू आणि वेगवेगळे शोध लावले तर आपल्याला किती पेटंट्स घ्यावे लागतील? पेटंट कायद्याप्रमाणे एका वस्तूसाठी एक पेटंट, वेगळं पेटंट आपल्याला घेणं आवश्यक आहे. तर याचं उत्तर आहे 3 विविध शोध लावल्यास 3 म्हणजे 3 पेटंट्स. इन रिस्पेक्ट ऑफ 1 सिंगल इन्व्हेन्शन देअर मस्ट बी 1 सिंगल पेटंट. एका शोधासाठी एक पेटंट. 3 शोध लावले असतील, 3 वस्तूंचा शोध लावला असेल तर. प्रश्न क्रमांक 16. Which of the following is intellectual property as per IPR laws? IPR stands for Intellectual Property Rights. बौद्धिक संपदा कायद्यानुसार खालीलपैकी कशाला बौद्धिक संपदा म्हणू शकतो? लिटरेचर वर्क, डिझाइन ऑफ ए कार, ट्रेडमार्क ऑफ ए कंपनी और ऑल ऑफ द अबव. विद्यार्थी मित्रांनो, लिटरेचर वर्क म्हणजे साहित्य. एखादं पुस्तक लिहिल्यानंतर आपण ते प्रकाशकाला
छापण्यासाठी आणि विकण्यासाठी देऊ शकतो. ही एक बौद्धिक संपत्ती आहे. ज्यावेळेस डिझायनर आर्किटेक्ट कारची डिझाईन बनवतो, त्या डिझाईनच्या आधारावरती अनेक वर्ष कंपन्या कार तयार करत असतात. ती एक बौद्धिक संपत्ती आहे. म्हणजे लिटरेचरवर कॉपीराइट ॲक्ट प्रमाणे आपण रजिस्टर्ड करू शकतो, कारची डिझाईन ॲक्ट प्रमाणे रजिस्टर करू शकतो आणि कंपनी स्थापन झाल्यानंतर कंपनीचा लोगो, कंपनीचं नाव आणि काही चिन्ह, ठराविक खूण असेल किंवा स्लोगन असेल तर ते आपण ट्रेडमार्क ॲक्ट प्रमाणे नोंदणी करू शकतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑल ऑफ द अबोव. Literature work can be copyrighted, design and trademark can also be registered. The Copyright Act is applicable for dash dash. खालीलपैकी कोणत्या गोष्टींसाठी कॉपीराइट कायदा लागू आहे? नंबर 1, लिटरेचर वर्क ऑफ ए ऑथर. एखाद्या लेखकाने काही साहित्य लिहिलं असेल. कॉम्पोजिशन ऑफ लिरिक्स अँड सॉन्ग म्हणजे गीत आणि गीत रचना. ज्यावेळेस गायक गाणी म्हणत असतो आणि गीतकार गीत लिहित असतो तर त्याचं रचना. स्कल्पचर्स अँड पेंटिंग्स. स्कल्पचर शिल्पकला आणि पेंटिंग्स म्हणजे शिल्प. कॉपीराइट ॲक्ट प्रमाणे आपल्याला जे गीतकार आहे त्यांच्या गाण्यांनाही संरक्षण मिळतं, लेखकाच्या साहित्यालाही संरक्षण मिळतं आणि कलाकाराच्या शिल्पकला आणि चित्रकला यालाही संरक्षण मिळतं. म्हणून याचं उत्तर आहे ऑल ऑफ द अबोव. साहित्य, शिल्पकला, चित्रकला, गीतरचना, गीत इत्यादीला कॉपीराइट कायदा लागू होत. म्हणून ऑल ऑफ द अबोव. प्रश्न क्रमांक 18. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी इन्क्लूड्स. टिंबटिंब बौद्धिक संपदेमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होतो? नंबर 1, टँजिबल मुवेबल प्रॉपर्टी, टँजिबल मुवेबल प्रॉपर्टी, इनटँजिबल प्रॉपर्टी अँड ऑल ऑफ द अबोव. आपण उदाहरण पाहू. टँजिबल मुवेबल प्रॉपर्टी. टीव्ही, रेफ्रिजरेटर हे एक टँजिबल मुवेबल प्रॉपर्टी आहे. त्याचा नवीन शोध लावला तर आपण इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीच्या पेटंट ॲक्ट प्रमाणे आपण त्याला बौद्धिक संपत्ती म्हणू शकतो. टँजिबल इमुवेबल प्रॉपर्टी. काही हेरिटेज बिल्डिंग्ज असतात. हेरिटेज बिल्डिंग्ज म्हणजे आपण ताजमहल आहे, त्यानंतर जोधपूर किंवा जयपूर या ठिकाणी काही राजांची मोठी मोठी महल अजूनही या ठिकाणी वास्तुशिल्प आहेत. तर त्याला आपण टँजिबल इमुवेबल प्रॉपर्टी असं आपण म्हणू. त्यानंतर इनटँजिबल प्रॉपर्टी. सॉफ्टवेअर ॲप आपण जे तयार करत असतो ते आपण पाहू शकत नाही, पण आपण ते कम्प्युटरमध्ये बनवतो आणि इन्स्टॉलेशन करतो. दॅट इज अ इनटँजिबल प्रॉपर्टी. म्हणून इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीमध्ये टँजिबल मुवेबल, टँजिबल इमुवेबल आणि इनटँजिबल प्रॉपर्टी या सर्वांचा समावेश होतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑल ऑफ द अबोव. प्रश्न क्रमांक 19. इन द डॅश डॅश ओनली द प्रोसेस ऑर मेथड ऑफ मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सबस्टन्स. सबस्टन्स म्हणजे पदार्थ. इज ग्रँटेड ए पेटंट. टिंबटिंबमध्ये प्रक्रिया आणि वस्तूच्या उत्पादनाची पद्धती पेटंट दिले जाते. प्रक्रिया आणि वस्तूच्या उत्पादनाची पद्धतीची पेटंट दिले जाते. तर 4 ऑप्शन्स या ठिकाणी आहेत. ट्रेडमार्क, प्रॉडक्ट पेटंट, कॉपीराइट पेटंट आणि प्रोसेस पेटंट. प्रश्न परत एकदा वाचा. टिंबटिंबमध्ये प्रक्रिया किंवा वस्तूच्या उत्पादनाची पद्धती पेटंट. मी तुम्हाला मागेही सांगितलं पेटंटचे 2 प्रकार आहेत. एक प्रॉडक्ट पेटंट आणि प्रोसेस पेटंट. या ठिकाणी पेटंट या शब्दावरून आपल्याला लक्षात आलं ए आणि सी हा ऑप्शन तर नाही आहे, कारण ए म्हणजे ट्रेडमार्क, सी म्हणजे कॉपीराइट. आणि प्रश्न विचारलेला आहे इन द डॅश डॅश ओनली द प्रोसेस ऑर मेथड ऑफ मॅन्युफॅक्चरिंग. म्हणजे वस्तू तयार करण्याची पद्धती कशामध्ये आपल्याला त्याचा अधिकार मिळतो. प्रोसेस या शब्दावरून आपल्याला कळतंय याचं उत्तर प्रोसेस पेटंट असं आहे. इन द प्रोसेस पेटंट ओनली द प्रोसेस ऑर मेथड ऑफ मॅन्युफॅक्चर ऑफ सबस्टन्स इज ग्रँटेड ए पेटंट. प्रश्न क्रमांक 20. विच ऑफ द फॉलोइंग इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॉपीराइट. खालीलपैकी कॉपीराइटची वैशिष्ट्ये कोणती आहे? पहिलं, ओरिजिनल वर्क. म्हणजे कॉपीराइटमध्ये केलेलं काम हे तुमचं मूळ असलं पाहिजे. म्हणजे लेखकाने लिहिलेलं पुस्तक हे त्याचं स्वतःचं असलं पाहिजे. मल्टिपल राईट्स. मल्टिपल राईट्स म्हणजे तो लिहू शकतो, तो छापू शकतो, छापण्याचे अधिकार देऊ शकतो,
विकण्याचे अधिकार दुसऱ्यांना देऊ शकतो, त्याला आपण मल्टिपल राईट्स म्हणतो. राईट्स टू रिप्रोड्यूस ऑर पब्लिश म्हणजे त्याची पुनरावृत्ती, म्हणून पुस्तकावरती लिहिलेलं असतं एडिशन 2018, 2020, 2025. विच ऑफ द फॉलोइंग इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॉपीराईट. जर आपण विचार केला तर पुस्तकं जे लिहितात, साहित्य जे लिहितात ते ओरिजिनल वर्क असायला पाहिजे, त्याचे छापण्याचे अधिकार हे त्या लेखकाकडे असतात आणि एकापेक्षा जास्त राईट्स त्याला असतात, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑल ऑफ द अबव. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॉपीराईट इज क्रिएशन ऑफ statute, multiple rights, original work, right to reproduce or publish. Hence the answer is all of the above. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना तुम्ही पाठवा. ते विद्यार्थी कॉमर्सचे असायला पाहिजे असं नाही, BBA आणि लॉच्या विद्यार्थ्यांनाही याचा उपयोग होणार आहे. आता या पुढचा व्हिडिओ मी राहिलेले 3 चॅप्टर प्लस येत्या 3 दिवसामध्ये मी अकाउंटन्सी या विषयावरती सगळ्यात अवघड विषय अगदी सोपा करून त्यामध्ये प्रॉब्लेम ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चनमध्ये कशा पद्धतीने आपल्याला सोडवता येतील त्याचं एक प्रत्यक्ष मी तुम्हाला व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहे. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पाठवा म्हणजे एकही विद्यार्थी यामध्ये नापास होणार नाही. धन्यवाद. तुम्हाला सर्वांना परीक्षेच्या शुभेच्छा.